नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा सरकारची कोंडी होते आहे ती राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये. हे अधिवेशन अपेक्षेप्रमाणे वादळी ठरतंय. याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या पद्धतीनं सरकारची भंबेरी अनेक प्रश्नांवरती ठिकठिकाणी उडते आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांना वाचवताना दिसत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांवर होत आहेत. मंत्री ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस, विधिमंडळाच्या पटलावर विधानसभेत, होय आपण मुख्यमंत्र्यांना न सांगता त्यांच्या अपरोक्ष त्या फायलीवरती शेरा लिहिला की यासंबंधी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे, याची कबुली देतोय. असं होऊन सुद्धा मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागत नाहीत. उलट ते म्हणतायत की हा निर्णयच झालेला नाही. हे एकच प्रकरण होतं प्रकाश मेहतांचं. दुसरं प्रकरण प्रकाश मेहतांचं हे होतं की त्यांनी घाटकोपर पंतनगरमधला एक भूखंड प्लॉट म्हाडानं ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा त्या विकासकाला परत केला. एवढा मोठा घोटाळा झालेला आहे, एवढा मोठा निर्णय चुकलेला आहे, तो कागदोपत्री सिद्ध होतो आहे, तरी सुद्धा मुख्यमंत्री सोयीस्कररित्या जेवढं बोलायचं तेवढं बोलून प्रकाश मेहता जे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांना क्लीन चिट देत आहेत. दुसरीकडं समृद्धी महामार्ग प्रकल्प जो आहे तो प्रकल्प राबवणारी जी MSRDC म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळ, त्याचे उपाध्यक्ष आणि MD राधेश्याम मोपलवार यांना चौकशी होस्त पदावरनं दूर केलं, याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. खरं तर राधेश्याम मोपलवार यांच्या विरोधात ते कोकण आयुक्त असताना त्यांच्याच एका हस्तकाशी फोनवरनं संभाषण करतात. त्यामध्ये 10-10 कोटीचे आकडे येत आहेत. अनेक ठिकाणी पैसे कुठं पोहोचवले जाईल याचा तपशील येतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या हस्तकाशी ते त्यांच्या बोलत आहेत, सतीश मांगले याची नंतर अपहरण आणि हत्या झालेली आहे. असं असताना सुद्धा राधेश्याम मोपलवार यांची बदली केली जाते, त्यांचं निलंबन होत नाही. मुख्यमंत्री तिथंही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. एवढं सगळं होऊन मुख्यमंत्री पुन्हा हा आव आणतायत की विरोधक नाहक आरोप करतायत. प्रश्न विरोधकांच्या नाहक आरोपाचा नाही आहे. प्रश्न हा आहे की ज्या नैतिकतेच्या मुद्द्यावरती मागच्या सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही त्यांना सत्ता घालवण्यासाठी मजबूर केलं, जनतेनं त्यांना सत्तेखाली ओढलं आणि त्यानंतर तुम्ही सत्तेवरती आलात, मुख्यमंत्री बनलात. आता तुमच्याकडून सुद्धा तशाच नैतिक आचरणाची अपेक्षा जनता करते आहे. कारण मुख्यमंत्री आरोप करत होते सर्वांवर. ते आरोप खरे आहेत म्हणून जनतेनं मागच्या सत्ताधाऱ्यांना रस्ता दाखवला आणि मुख्यमंत्र्यांना सत्तेवरती आणलं. देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस मंत्र्यांना क्लीन चिट दिली जाते आहे. चौकशी करू असं सांगतात आणि क्लीन चिट देतात. पुढं काहीच होत नाही. एकनाथ खडसे यांचा अपवाद वगळता इतर सर्व मंत्र्यांना क्लीन चिट दिली गेलेली आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे एका वेगळ्या गर्तेत अडकले आहे का? सरकारच्या कामगिरीवरती विपरीत परिणाम होतोय का? अंतर्गत कलह सरकारमध्ये इतका आहे की सरकार कुठलीही कामगिरी करू शकत नाही आहे, जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही आहे. असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि भाजप सरकारला जनतेनं जाब विचारायचा नाही का? हा सवाल आहे. आपला आजचा सवाल बघा. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजप सरकारची कोंडी झाली आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज नामवंत पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे सध्याचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार. आपल्यासोबत रस्त्यावर आणि विधिमंडळात समान तीव्रतेनं लढा देणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार विद्याताई चव्हाण आहेत. आपल्यासोबत RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत अनिल गलगली, ज्यांनी अनेक अशी प्रकरणं काढलेली आहे आणि ज्यामध्ये ती प्रकरणं लॉजिकल एंडला गेलेली आहेत. हे महत्त्वाचं आहे. ते प्रामाणिक RTI कार्यकर्ते अनिल गलगलीसुद्धा आहेत. आपल्यासोबत भाजपच्या वतीनं भाजपचे तडफदार आमदार राम कदमसुद्धा आहेत. ते सर्व प्रश्नांचा भडीमार सहन करून उत्तरं देणार आहेत. एवढी खात्री त्यांच्याविषयी कोणीही देऊ शकेल. तसंच आपल्यासोबत जो समृद्धी महामार्ग आहे ज्यावरनं मोपलवार यांची बदली आज झालेली आहे, पण मग मोपलवार यांच्याबरोबरच इतर भ्रष्ट अधिकारी जे समृद्धी महामार्गाचं काम बघतायत त्यांचं काय, असा सवाल करणारे
या समृद्धी महामार्ग कृती समितीच्या समन्वयक बबन हरणे सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला चर्चा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आज नेमकं काय म्हणालेले आहेत विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये. मोपलवार यांना ते सजा देत आहेत, म्हणजे शिक्षा ठोठावत आहेत, त्यांची बदली करत आहेत, पण त्याचवेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना ते क्लीन चिट देत आहेत. ते नेमकं काय म्हणालेले आहेत ते बघूया. मोपलवार यांच्या संदर्भात काल या सभागृहात अतिशय स्पष्टपणे मी सांगितलं, 1 महिन्यामध्ये चौकशी केली जाईल, फॉरेन्सिक वगैरे जे काही आहे ते केलं जाईल आणि त्यासोबत सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता श्री मोपलवार यांना ती चौकशी पूर्ण होतपर्यंत त्या पदावर ठेवण्यात येणार नाही. फक्त हे सांगत असताना एकच गोष्ट जयंतराव आपल्या लक्षात आणून देतो, मोपलवार हे अधिकारी चांगले का वाईट या मेरिटमध्ये आत्ता मी जात नाही. यांना सगळी चांगली पदं तुमच्याच कार्यकाळात मिळालेली आहेत. दुसरं, त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत ते खरे खोटे नंतर सिद्ध होतील, हे सगळे त्याच कार्यकाळातले आहेत. त्याच कार्यकाळातले मी देतो ना, मी पुरावे देतो की जे आरोप आहेत ते त्याच कार्यकाळातले आहेत. समृद्धी महामार्गाशी संबंधित आरोप त्यांच्यावर नाही. पण तरी देखील या सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता अध्यक्ष महोदय त्यांना त्या पदावरनं दूर करण्याचा या ठिकाणी मी निर्णय घोषित करतो. जो मुद्दा मांडण्यात आलाय, खरं म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रकाश मेहतांनी या ठिकाणी जो काही खरं या सभागृहात त्यांचं झालं नाही, खालच्या सभागृहात त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देखील दिलं. अध्यक्ष महोदय जो निर्णयच झाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा होईल? निर्णयच झाला नाहीये. प्रकाश मेहतांनी त्याच्यावर एक नोट लिहिल्यानंतर अध्यक्ष महोदय तो निर्णय रद्दबातल केलेला आहे. तोचा कधी LOI देखील इश्यू झालेला नाही, त्या संदर्भात LOI तयार देखील झालेला नाही, त्याचं पुढची प्रक्रियाच झालेली नाही. म्हणजे प्रक्रियाच झाली नाही त्याच्यामध्ये अध्यक्ष सभापती महोदय भ्रष्टाचार झाला असं कसं म्हणता येईल? तथापि विरोधी पक्षाकडनं मागणी झाल्याबरोबर मी तात्काळ सांगितलं की हो, चौकशीची तयारी आहे, निश्चितपणे चौकशी करू. पण अध्यक्ष महोदय, जे घटना किंवा ज्यामध्ये कुठला निर्णय झाला नाही, कुठलं पत्र इश्यू झालं नाही, कुठला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा फायदा दिलेला नाही, अशा प्रक्रियेमध्ये अध्यक्ष महोदय कुठली चौकशी न करता, म्हणजे चौकशी खरं तर आपण फाईल बघितली तर आपल्या लक्षात येईल, पण तरी देखील अध्यक्ष महोदय चौकशीची मागणी आम्ही मान्य केलेली आहे. ही चौकशी निश्चितपणे केली जाईल अध्यक्ष महोदय. पण त्याच्यापेक्षा जास्त विरोधी पक्ष जर या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी करत असेल, सभापती महोदय, तर मला असं वाटतं की मग आता याच्यामध्ये केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा प्रकारची मागणी केली जाते आहे. मला सांगा, यापूर्वी तुमच्या सरकारमध्ये कधीतरी अशा प्रकारचा सभापती महोदय आरोप लागला, साधी चौकशी तरी केली का तुम्ही? साधी चौकशी देखील कधी केली ना अध्यक्ष महोदय? पुराव्यासहित गोष्टी आम्ही दिल्या, पण कधी साधी चौकशी केली नाही. पण जी घटना घडलेली नाही, ज्या ठिकाणी LOI इश्यू झालेला नाही, ज्या ठिकाणी निर्णय कार्यान्वित झालेला नाही, किंबहुना तो निर्णय त्या क्षणी रद्दबातल झालेला आहे, अशा प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय अशा प्रकारे बिना चौकशी करता ही जी काही मागणी केली जाते आहे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. पारदर्शी पद्धतीनं चौकशी केली जाईल. ठीक आहे, मुख्यमंत्री त्यांचं स्पष्टीकरण देत आहेत, पण मुख्यमंत्री खूप सोयीस्कररित्या बोलत आहेत. बरंच असं काही सांगतायत जे सर्वांना माहिती आहे, पण जे माहीत नाही ते सांगत नाही आहेत, आणि त्याचाच आपल्याला खुलासा करून घ्यायचा आहे. आपल्यासोबत अब्दुल सत्तार आहेत. अब्दुल सत्तार, प्रकाश मेहतांच्या बाबतीत म्हणतायत जो निर्णयच घेतला गेला नाही त्याचा एवढा गाजावाजा का केला जातोय, म्हणून आपण त्यांना म्हणजे प्रकाश मेहतांना क्लीन चिट देत आहोत. पण मुख्यमंत्री हे विसरत आहेत की 2 प्रकरणं आहेत SREची. एक घाटकोपर पंतनगर आणि एक दुसरं ज्यामध्ये त्यांनी शेरा लिहिला की मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे आणि नंतर कबुली दिली की आपण मुख्यमंत्र्यांना अवगत न करता हा शेरा लिहिला. त्या कबुलीच्या संदर्भात ते म्हणतात की जिथं निर्णयच झाला नाही. पण ते दुसरं प्रकरण आहे पंतनगर घाटकोपरचं, जिथं
म्हाडानं तो ताब्यात घेतला आणि परत त्यांनी तो विकासकाला दिला. त्या प्रकरणाविषयी मुख्यमंत्री काही म्हणत नाहीये. क्लीन चिट देताना सुद्धा मुख्यमंत्री दुजाभाव करतायत. नाही, मला तर सन्माननीय मुख्यमंत्र्याच्या हे ज्या पद्धतीने विधान परिषदेत माहिती देऊ लागले त्याच्याबद्दल आश्चर्य वाटतंय. आश्चर्य यासाठी वाटतंय का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की हे निर्णय झाला नाही, हा निर्णय झाला होता, परंतु कदाचित या निर्णयाची यांच्या कानावर बातमी आली नसती आणि यांनी त्याला स्थगिती दिली नसती, थांबवलं नसतं, तर ते खालच्या खाली जाऊन आणि संबंधित बिल्डराच्या घशामध्ये गेला असता. हे तर अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक नेत्यांनी, अनेक आमदारांनी त्याला वाचा फोडण्यासाठी त्या फायलीच्याबद्दल माहिती घेणं सुरू केलं. त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयाला कळालं का हा घोटाळा फार 500 ते 700 कोटी रुपयाचा आहे आणि याच्याबद्दल त्यानंतर तर्कवितर्क आले. मग त्यांनी अद्ययावत केलं किंवा नाही याच्याबद्दल त्यांनी माहिती घेतली. परंतु माहिती घेताना एकीकडं सभागृहात आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मेहताजी बोलले का मी हे सर्व अवगत न करता हे मुख्यमंत्र्याचं नाव लिहिलं, परंतु ही फाईल 51 होती, 50 फायली होत्या, या फायलीमध्ये ही फाईल नव्हती. दुसरीकडं त्यांनी हेही सांगितलं का मी हे केलेलं आहे आणि कोणत्याही चौकशीला समोर जाण्यास तयार आहे. मुख्यमंत्र्यांच्या समोर बसून एक मंत्री त्यांना त्यांच्या त्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये चॅलेंज करतो. याचा अर्थ असा आहे का मेहताजींना दिल्लीचा कोणता तरी वरिष्ठ नेता 6 वेळचे सलग आमदार आहेत मेहताजी, सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना दम देऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी जे आज हे तुम्हाला दाखवतो का ही जी परिस्थिती आहे हे दुसरं प्रकरण आहे. 194 हा 18,902 चौरस मीटराचा भूखंड 1999 मध्ये निर्मल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या विकासाला पुनर्विकसित करण्यासाठी देण्यात आला होता. मात्र 10 वर्ष या महाशयने काहीच नाही केलं. तर 2006 मध्ये हा भूखंड सरकारने परत घेतला आणि नंतर ज्या वेळेस हे मेहताजी मंत्री झाल्यानंतर त्याला वाचा फोडली. परत त्यांची काय वाटाघाटी झाली, कुठं वाटाघाटी झाली हे मला माहीत नाही, परंतु हा भूखंडही पुन्हा एकदा त्याच विकासाला त्यालाच विकास करण्यासाठी त्याच्या घशात घालण्यात आला. याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय बोलत नाही. कदाचित या गोष्टीला वाचा फुटली नसती तर ही फाईल खालच्या खाली गेली असती आणि ऑर्डर त्याला मिळालं असतं. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टिप्पणी लिहिली, 3 मुद्दे लिहिले, 3ही मुद्द्याप्रमाणे त्याला देता येणार नाही अशी टिप्पणी असतानाही यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी याबद्दल चर्चा केलेली आहे आणि त्यांना हे सर्व अवगत केलं आणि हे निर्णय मला मान्य आहे. त्यांनी ओव्हररोल करून त्याला ती मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदय हे विसरतात का मान्यता दिलेली आहे. आणि हे झालं प्रकाश मेहतांच्या बाबतीत. आता अब्दुल सत्तारांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री कसं सोयीस्करपणे प्रकाश मेहता यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, क्लीन चिट देत आहेत, एकाच प्रकरणाविषयी बोलत आहेत. दुसरं प्रकरण जे खालच्या सभागृहात म्हणजे विधानसभेत निघालं होतं तिथं ते उद्या स्पष्टीकरण देतील माहीत नाही, पण परिषदेमध्ये हा विषय आला नाही म्हणून तिथं ते बाजूला सारलं जातात. पण अशा पद्धतीनं ते सगळं दिशाभूल करतायत. दुसरी बाब मुख्यमंत्री जे बोलले होते जे आपण ऐकलं ते मोपलवारांच्या बाबतीत आहे. मी थेट जातोय बबन हरणे यांच्याकडं. एक तर सुरुवातीलाच बबन हरणे तुमचं अभिनंदन. राधेश्याम मोपलवार आणि इतर जे समृद्धीचे भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांच्या विरोधात तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून लढतायत त्यातलं पहिलं यश तुम्हाला मिळालेलं आहे. समृद्धी प्रकल्पावरून राधेश्याम मोपलवार हे बाजूला झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्यांना हटवलेलं आहे. पण मुख्यमंत्री जे म्हणालेले आहेत ते महत्त्वाचं आहे की समृद्धीशी किंवा समृद्धीकडून जे आरोप मोपलवारांना झाले किंवा मोपलवारांचा कुठल्याही प्रकारचे आरोप समृद्धी महामार्गाला घेऊन नाहीत, तर हे खरं आहे का? हॅलो हॅलो हां बबन हरणे. हां हॅलो. हा मुख्यमंत्री जे म्हणाले की समृद्धी प्रकल्पाला घेऊन कुठलेही आरोप राधेश्याम मोपलवार यांच्यावरती झालेले नाहीत, त्यामुळे राधेश्याम मोपलवार यांचे जे आरोप आहेत ते आघाडी सरकारच्या काळातले आहेत. आपण काल ही चर्चाच केली होती की राधेश्याम मोपलवार यांना राजकीय हस्तक किंवा मध्यस्थी हस्तक जे असतात दलाल यांच्याशी संभाषण करतानाची ते कोकण आयुक्त असतानाची ती ऑडिओ क्लिप होती.
जी व्यक्ती आपल्या कारकिर्दीमुळे असे राजकीय खाजगी दलाल, मध्यस्थी किंवा हस्तक यांना घेऊन काम करतो, त्याची ती मोडस ऑपरेंडी आहे, तीच व्यक्ती सध्या समृद्धी प्रकल्पामध्ये प्रायव्हेट इंटरव्हेन्शन करून खाजगी दलालांमार्फत भूसंपादन प्रक्रिया राबवली जाते आहे. आणि म्हणून ही ऑडिओ क्लिप महत्त्वाची आहे, म्हणून समृद्धीकडनं हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण मुख्यमंत्री आज त्यांना बाजूला करताना, त्यांची बदली करताना ह्या गोष्टी टाळतायत. मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी आज विधिमंडळात जे सांगितलं की त्यांचे जे काही आरोप आहेत ते समृद्धीच्या संदर्भात नाहीत. आता काय आरोप आहेत, कधीचे आरोप आहेत हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना जर माहीत आहेत तर मग चौकशी कशासाठी करता त्यांची? जर राज्याच्या प्रमुखाला हे कधीचे आरोप आहेत, काय आहेत, कशा स्वरूपाचे आरोप आहेत, मी आपल्या माहितीसाठी सांगतो की 9 जानेवारी 2017ला मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. जानेवारी गेला, ऑगस्ट महिना आला, तरी देखील अजूनपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नव्हती. यामध्ये वर्षभरातून आम्ही जे काही शेतकरी आंदोलक या संदर्भात वारंवार प्रश्न विचारतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे वर्षा बंगल्यावर बसल्यावर आम्ही सांगितलं की साहेब हे भ्रष्ट अधिकारी आहेत, आम्हाला त्यांच्या इतर बाह्य गोष्टींशी, त्यांच्या जीवनातल्या किंवा वैवाहिक गोष्टींशी आम्हाला काही बोलायचं नाही. आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, चर्चा करावी. दादागिरीचा, पोलीस बळाचा वापर होतोय. मोपलवार हे याच ठिकाणी कोकण आयुक्त म्हणून कार्यरत होते आणि कोकण आयुक्त कार्यरत असताना त्यांची फार मोठी रॅकेट आणि लिंक तयार आहे या ठिकाणी रेवणीमध्ये. त्यांना जे जे अधिकारी पाहिजेत, मग ते अधिकारी गुन्हा दाखल होऊन जेलची हवा खाऊन आले असतील किंवा सस्पेंड झाले असतील किंवा DE सुरू असतील तरी ते अधिकारी घेतले. मी आपल्या सर्व सन्माननीय जे काही या ठिकाणी मान्यवर आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या एक धानके मावशी म्हणून त्या ठिकाणी विधवा महिला आहेत, त्यांची 4 एकर जमीन आहे. त्या जमिनीवर संमती देण्यासाठी मोपलवारांनी काही एजंट पाठवले आणि त्यांची जर संमती दिली नाही तर तुमच्या जमिनीवर आदिवासींच्या नोंद करू. त्या मावशींच्या दोन्ही मुली अमेरिकेमध्ये आहेत. त्यांनी अमेरिकेमध्ये एम्बेसीला तक्रार केली की माझ्या आईला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या संदर्भात ॲक्विजिशन करायला त्या ठिकाणी सरकार फोर्स करतंय, दबावाखाली त्या ठिकाणी काम चाललंय. आणि हे करणारे दुसरं कोणी नाहीत, दुसरं मोपलवार आणि त्यांचे चेले चपटे बगल बच्चे आहेत. या ठिकाणी राम कदम साहेब आहेत. बबन अरणे, माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे. तुम्ही जितक्या म्हणून ऑडिओ क्लिप्स ह्या विरोधकांच्या हातात दिल्या आणि त्यातली एकच ऑडिओ क्लिपची ट्रान्स्क्रिप्ट ही अजित पवारांनी, धनंजय मुंडेंनी वाचून दाखवलेली आहे. तुमच्याकडे अशा किती ऑडिओ क्लिप्स आहेत मोपलवारांच्या ज्यामध्ये अनेकांची नावं आहे, अगदी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, त्यांचे मेवणे पियुष बोंगिरवार यांची सुद्धा नावं आहेत. यामध्ये साहेब ज्या सिरीजच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते, ज्या सिरीजच्या बाबतीत चर्चा होते, या सिडी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे, PMO कार्यालयाकडे, EDकडं, ACBकडं, ह्या सर्व विभागांच्याकडं भारतीय जनता पार्टीचे आमदार अनिल गोटे साहेब यांनी गेल्या वर्षभरापूर्वीच दिलेले आहेत. पण अनिल गोटे साहेबांचं म्हणणं आहे की सरकार आमचं असून ऐकत नाही, त्याच्यामुळे आता तुम्ही कार्यकर्तेच काय कराल ते बाबांनो, अदरवाईज हा अधिकारीच पूर्ण समृद्धी लुटून खाईल. आणि म्हणून या 70 त्याच्यामध्ये ऑडिओच्या क्लिप आहेत. 35-35च्या 2 सीडीज आहेत. बरं, त्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन अतिशय चांगल्यापैकी 1 to 1 कोण एक वाक्य बोलल्यानंतर दुसरा कोण बोलतोय, तिसरा कोण बोलतोय, चौथा कोण बोलतोय, अशा स्वरूपाचं मराठी आणि इंग्रजीतून ट्रान्सलेशन केलेलं आहे. या ठिकाणी जे ट्रान्सलेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याची ॲथेंटिक लायबिलिटी घेणारी एजन्सी जी आहे की जिला शासनाने परवाना दिलेला आहे, त्यांच्या सही शिक्क्या सूत त्या नकला गोटे साहेबांनी यापूर्वी दिलेल्या आहेत. आमच्याकडे तर त्या आता आल्या, आता त्याही कशा आल्या की सतीश मांगले हा जो गृहस्थ मोपलवार यांच्यासाठी गेल्या 13, 14, 15 आणि 16पर्यंत काम करत होता. 16 नंतर त्यांचं बिनसलं की त्याच सतीश मांगलेचा काटाकाटाचं काम मोपलवारांनी काही लोकांना हाताशी धरून सुरू केलं आणि त्याच्यामुळं मग त्या ठिकाणी त्यांचं डिस्प्यूट झालं. आता राहता आमचा जो विषय होता, सतीश मांगलेचं काय झालं? सतीश मांगले सध्या कोणाच्याही संपर्कामध्ये नाही. गेल्या महिन्यामध्ये, गेल्या एक 8-10 दिवसापूर्वी 10-15 दिवसापूर्वी नाशिक येथे या ठिकाणी आमचे जे काही समृद्धीवादी शेतकऱ्यांचा मेळा होता त्या दिवसानंतर सतीश मांगले यांचा आमचा काही संबंध आलेला नाही परत. पण सतीश मांगले
याच्या जीविताला मोपलवार आणि त्याच्या इतर हस्तकांमार्फत धोका असल्याचं त्यांच्या पत्नीने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि विशेष म्हणजे आमचा आता काही राजकीय मंडळी बोलतील तुमचा काय संबंध, आमचा या विषयाशी अजिबात काही संबंध नाही. आमचं एकच म्हणणं आहे की असे भ्रष्ट अधिकारी मोपलवार आता फक्त बाजूला केलेत, यांना वास्तविक पाहता निलंबित करणं गरजेचं आहे. तेलगी घोटाळ्यामध्ये जामिनावर असलेले आहेत ते. दुसरी गोष्ट आमचं याच्याशी एक म्हणणं आहे की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना 2 तास भेटलो, त्यांना सांगितलं साहेब शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही, त्यांच्याशी चर्चा केली जात नाही, संवाद होत नाही आणि तुमच्याकडे चुकीची माहिती येते. आणि एकंदरीत काही राजकीय मंडळींनी कसे केले की मग हे राजकारण करतात, यांच्या जमिनी जात नाही हे आरोप करतात आणि यांचा काही संबंध नाही, यांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस कोणीतरी पाठपुरावा करते, पाठिंबा देत आहे, असं अजिबात नाही. म्हणजे आज शेतकऱ्यांची बाजू घेणं हा गुन्हा आहे का? आमचं एकच म्हणणं होतं की मुंबई समृद्ध करा, नागपूर समृद्ध करा, महाराष्ट्र समृद्ध करा. जो जमीन देतो तो शेतकरी पण समृद्ध झाला पाहिजेत. आणि तो आज नाराज आहे, तो मोठा निराश आहे, हताश आहे. त्याला 500-500 पोलीस आणून त्या ठिकाणी मारलं जात आहे. आणि म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की त्या मोपलवारचं काय लोणचं घाला किंवा त्याला जेलमध्ये टाका, पण मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातल्या शेतकऱ्यांच्यावर कृपया अन्याय करू नका. ठीक आहे. एक गंभीर प्रश्न ताई उपस्थित केलेला आहे बघा सगळेच, की ती जी ऑडिओ क्लिप जे प्रकरण विधान परिषद आणि विधानसभेमध्ये गाजलं, त्यातला जो संभाषण करता आहे मोपलवारांबरोबरचा सतीश मांगले, तो सध्या बेपत्ता आहे. त्याचं काय झालेलं आहे हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. मोपलवार यांना निलंबित करा अशी मागणी विरोधक करतात आणि मुख्यमंत्री त्यांची बदली करतायत. सांगताना काय सांगतायत की त्यांना आता चौकशी होस तर आम्ही बाजूला करतो आहोत. या दोन्ही प्रश्नांवर म्हणजे राधेश्याम मोपलवार बदली प्रकरण आणि प्रकाश मेहता यांना क्लीन चिट देण्याचं प्रकरण, या दोन्ही प्रकरणावर सविस्तर उत्तर देणार आहेत राम कदम. पण ब्रेकनंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर पुन्हा भेटणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय राम कदम यांच्याकडे. राम कदम, तुम्ही सगळं ऐकलेलं आहे, आता तुम्ही विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्या. आशिषजी, मी बोलत असताना मध्ये जर कोणी अडवलं नाही तर अधिक बरं होईल उत्तर देत असताना. पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीचं हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे पूर्णपणे पारदर्शी पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करणारं सरकार आहे. आणि मग ते आरोप कोणत्याही अधिकाऱ्यावर असोत, कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही मंत्र्याला पाठीशी घालण्याचा अजिबात प्रश्न नाही. त्याच्यावर अतिशय कठोर पद्धतीनं जर आरोपांमध्ये तथ्य असेल तर निश्चितपणे कारवाई करणारं हे सरकार आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो. माझ्या अगोदर बोलताना काही बहुतेक बबन हरणे असं म्हणाले की समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अन्याय होतोय. पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं या ठिकाणी मी जबाबदारीनं सरकारच्या वतीनं सांगतो की कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. किंबहुना हे शेतकऱ्यांसाठी असणारं सरकार आहे. कारण आजपर्यंत इतिहासात एवढी मोठी कर्जमाफी कोणत्याही सरकारनं दिली नाही. ती पहिल्यांदा कर्जमाफी ह्या देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलेली आहे. सर प्रकाश मेहता प्रकरण घाटकोपर मधलंच आहे, त्याविषयी बोला. मी आशिष सगळं बोलतोय ना, एक एक बोलू द्या ना मला. तर कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि कोणता अधिकारी करत असेल तर आपण थेट सांगावं, त्याच्यावर कारवाई होईल. राहिला प्रश्न पहिला मोपलवारांविषयी बोलतो, मग प्रकाश मेहतांवर येतो. मोपलवारांविषयी जे काय विरोधी पक्षानं आरोप केले आणि आरोपामध्ये ज्या काही गोष्टी सभागृहात मांडल्या त्या बोरिवलीचं प्रकरण आहे, समृद्धी महामार्गाचं प्रकरण नाही. आणि ते बोरिवलीचं प्रकरण हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालखंडातलं आहे. विषय कोणत्या कालखंडातला हा विषय नाही आहे, पण त्याच्यावरही चौकशी होईल आणि जो कोणी आरोपी असेल, जे काही चूक असेल तर चूक त्याच्यावर कारवाई होईल. हा विषय स्पष्ट आहे. इथे कोणाला काही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही. आता आपण प्रकाश मेहतांच्या बाबतीमध्ये येऊ. माननीय गृहनिर्माण प्रकाश मेहतांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षानं आरोप केले. आता कधीचं प्रकरण आहे? 2009चं प्रकरण आहे. 2009ला कोणाचं सरकार होतं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांचंच सरकार होतं. जर या प्रकरणामध्ये जर विरोधी पक्षाचं म्हणणं असेल काही भ्रष्टाचार झालाय किंवा होऊ घातलाय तर याच्यामध्ये खरं तर त्यांचीच चौकशी झाली पाहिजे. कारण त्या दरम्यान ज्या काही गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत त्या दरम्यान दिल्यात. पण मी काही आरोप प्रत्यारोप अशा विषयात न जाता की पहिल्यांदा म्हणजे आजपर्यंत असं कधी झालं नाही
की एखाद्या मंत्र्यावर नुसता आरोप झाला की आरोप झाल्याबरोबर तो मंत्री स्वतः म्हणतो प्रामाणिकपणे की माझी चौकशी करा. असं घडलंय काँग्रेसच्या कालखंडात? नाही घडलं. आमच्या कालखंडामध्ये आमचा भाजपचा मंत्री स्वतःहून म्हणतो की मी काही चूक केलेली नाही, तरी पण लोकांना वाटत असेल तर माझी चौकशी करा. प्रकाश मेहता यांनी विधानसभेमध्ये कबुली दिली की मुख्यमंत्र्यांना न सांगता आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केलं असा शेरा लिहिला. मुख्यमंत्र्यांना न सांगता मंत्री असा शेरा लिहितात की मुख्यमंत्र्यांना अवगत केलं. हे ब्लंडर नाहीये, आशिषजी, हे ब्लंडर नाहीये. आशिषजी अरे मला कसं काय बोलताय तुम्ही? आशिषजी मला हे बोलू काय द्या, आपण सरकारी त्याच्यावर नियम येतो. वगैरे सगळे धाब्यावर बसवायचे आशिषजी. आहेत. मंत्री फाईल वरती लिहितो नोट आणि ते सचिव फॉलो करतात, ते अधिकारी फॉलो करतात. मंत्री सांगतायत मुख्यमंत्र्यांना अवगत केलंय मग निर्णय घेतोय. झालं असं कसं तुमचं? बोलताय? ओव्हर रूल केला. झालं तुमचं? हा बोला. आशिष झालं तुमचं? हो, आणि कबुली दिली मंत्र्यांनी. आशिषजी, मुळामध्ये मुद्दा असा आहे, चौकशी स्वतः करा असं प्रकाश मेहता स्वतः म्हटलेत. आता तो नंतरचा भाग झाला राम कदम, तो नंतरचा भाग झाला. आधी त्यांनी कबुली दिली. एक मिनिट ऐका. अवगत करावेच्या ऐवजी अवगत केले असा तो शब्दभेद झाला आणि त्याचं स्पष्टीकरण नाही प्रकाश मेहतांनी दिलेलं आहे. असं आणि दोन मिनिटासाठी नसतं. मला तुम्ही अधिकाऱ्यांच्या सांगा. तुम्ही एक- एखादा ऐक- असता तर त्याला लागलीच बडतर्फ केलं आशिषजी. असतं. आणि मंत्री एवढी मोठी चूक आशिषजी, करू माझं शकतात. पूर्ण झाल्यावर आपण बोला. हा बरं ठीक आहे. आशिषजी, माझं पूर्ण झाल्यावर बोला. मुळामध्ये ही सुरुवात काँग्रेसच्या काळातली आहे. जे काही महत्वाच्या गोष्टी दिल्या गेल्या त्या काँग्रेसच्या कालखंडात दिल्यात. ती पूर्ण इमारत उभी राहिलेली असताना सुद्धा त्याला जो ऍडिशनल FS आहे, एकदा इमारत उभी राहिल्याच्या नंतर त्याला ती देण्याची आवश्यकता नव्हती, तेही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात दिले गेले. तर या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पण काय झालंय, विरोधी पक्षाला या गोष्टीचं फक्त राजकारण करायचंय. आणि चौकशीचे दुसरं प्रकरण आदेश दिले. मुख्यमंत्री स्वतः पंतनगर घाटकोपर मधलं मग उरतं काय? दुसरं प्रकरण पंतनगर घाटकोपर त्याही मधलं प्रकरणामध्ये म्हाडानं आम्ही ताब्यात पाठीशी घातलं घेतलेला नाही. भूखंड विकासकाला परत पंतनगर करतो घाट- मंत्री. दुसरं प्रकरण तेही निघालं ना विधानसभेत. त्याही प्रकरणामध्ये आशिष, त्या प्रकरणात सुद्धा चौकशीचे आदेश दिलेत की नाही दिले? तो अगोदरचे अरे मंत्र्यांचा निर्णय चुकला की नाही ते सांगा ना. तुमच्याच घाटकोपरमधलं ते प्रकरण आहे. मग एकनाथ झूट खडसेचा का कसं- झूट. एकनाथ खडसेचा चौकशी राजीनामा झाल्याच्या झाला. नंतर जर काही चुकीचं असेल तर ते लोकांच्या समोर येईल. कोणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. पण या क्षणाला जर प्रकाश मेहता प्रामाणिकपणे स्वतःहून म्हणतात तर याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे की आमचं भाजपचं सरकार हे पारदर्शीपणे काम करणारं सरकार आहे. अगोदरच्या काळात आरोप झाले. किती लोकांची चौकशी झाली हो? एकाची तरी झाली का? सांगा अब्दुल सत्तार साहेबांनी. सांगा का अजित पवारांनी राजीनामा नव्हता दिला? सिंचन घोटाळ्याची चौकशी लागली नाही. अशोक राव ऐकून सुद्धा घेत नव्हते. आदर्शवर अशोक चव्हाणांना ऐकून सुद्धा मुख्यमंत्री घेत पद नव्हते. सोडावं लागलं नाही. चौकशी आदर्श घोटाळ्याची झाली नाही. असं काय बोलताय तुम्ही? आणि मुख्यमंत्री असं कसं धडधडीत बोलू शकतात? अशोक चव्हाणचं सरकार गेलं ना. आदर्शच्या बाबतीमध्ये कोर्टाचे त्यांचा राजीनामा ताशेरे घेतला होते. गेला. आदर्शच्या बाबतीमध्ये काँग्रेसने अशोक चव्हाणांचा राजीनामा नाही का घेतला? काँग्रेसने अशोक चव्हाणांचा राजीनामा घेतला होता. अख्खं अशोक चव्हाण सरकार बरखास्त झालं. न्यायालयीन कोर्टामध्ये केस होती. कोर्टामध्ये सरकारची नामुष्की होईल. त्यामुळे काँग्रेसला नाही. तुम्ही दिशाभूल करताय. अशोक चव्हाणांच्या बाबतीतल्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसार माध्यमातून आल्यानंतर 8व्या दिवशी राजीनामा घेतला गेला. अशोक चव्हाणांचा राजीनामाही लांबला का? तर बराक ओबामा येणार होते आशिष, 5 नोव्हेंबरला. आशिष, म्हणून 7 नोव्हेंबरला अशोक चव्हाणांचा राजीनामा घेतला गेला. कारण मीच ते प्रकरण फॉलो करत होतो, मला माहिती होतं. आशिष, अरे असं कसं तुम्ही सांगताय? धडधडीत असत्य बोललं जात आहे की काँग्रेसनं कारवाई केली नाही. अरे काँग्रेसचा मुख्यमंत्री घालवला. न्यायालयामध्ये ते प्रकरण प्रविष्ट होतं का नाही? सांगा. ते प्रकरण वेगळ्या कारणाने न्यायालयात होतं, तेव्हा ते एन्व्हायरमेंटल नॉर्मच्या संदर्भातलं प्रकरण होतं ते. नाही असं नाही. नाही. न्यायालयामध्ये नामुष्की होईल म्हणून काँग्रेसला मी स्वतः आशिषजी, हे फॉलो केलेलं आहे. आशिषजी, मी जातीनं हे प्रकरण उकरून काढलेलं मला होतं. असं वाटतं आपण अँकर आहात. नाही तुम्ही धडधडीत असत्य बोलताय. आशिष,
न्यायालयामधून काँग्रेसची नामुष्की उडावे नाही, नाही, आणि नाही, वर्तमानपत्रामध्ये नाही, ज्या तुम्ही पद्धतीने काँग्रेसची नाही, नामुष्की नाही, आली दिशाभूल त्यामुळे करताय. त्यांना तुम्ही दिशाभूल राजीनामा करताय. द्यावा तसं लागला. झालेलं प्रकाश नाही. मेहतांच्या तसं बाबतीमध्ये झालेलं कोणतीही नाही. गोष्ट न्यायालयामध्ये तिथं नाही. quid pro quo दिसला. उलट तिथं पक्षी quid pro उलट quo पक्षी दिसला. राजकीय लाभासाठी किंवा नाही. वैयक्तिक लाभासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला हे अशोक चव्हाणांच्या बाबतीत दिसलं होतं. म्हणून त्यांना काँग्रेसनी पाय उतार व्हायला लावलं. त्यांचं सरकार बरखास्त सुमोटो केलं. राजीनामा त्यांनी न्यायालयामध्ये तीन flats- त्यांनी नामुष्की, तीन flats न्यायालयामध्ये हे आपल्या नामुष्की नातलगांना होईल दिले होते. आणि ही व्यक्तिगत बाब उघड लाभ या झाली दोन्ही गोष्टी तेव्हा आहेत. त्यांचा राजीनामा झाला. आणि जे न्यायालयातलं प्रकरण आहे ते पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी ते आधीच प्रविष्ट होतं. तो सगळ्याच भाग गोष्टी complete होत्या. वेगळा आहे. नाही नाही दिशाभूल होते. राम कदम आदर्शच्या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करा, तुमच्या बरं, लक्षात येईल. आता The मला पुढे moment बोलायला द्या. काँग्रेस realized एक की अशोक मिनिट, चव्हाण मला guilty मला आहेत, पूर्ण बोलायला त्यांना बाजूला मला केलं माझं गेलं. वर्जन मांडू द्या ना. राजकारणामध्ये आशिषजी, एकच मिनिट आशिषजी, ठीक आहे, माझं त्यांचं मला पूर्ण वर्जन होऊ द्या. मांडू हा, द्या बोला, ना. बोला. एक मिनिट सत्तार साहेब 2 मिनिटं ऐका. बोला. मला माझं वर्जन मांडू द्या ना. तुम्हाला तुमचं वर्जन हा, मांडायचं. हा, माझं नाही, म्हणणं तुम्ही असं आहे. दिशाभूल करताय. आणि माझं नाव ठाम घेतलं म्हणणं होतं, मला आमचं. विचारा म्हणून मी भारतीय बोललो. जनता पक्ष म्हणून एक मिनिट दिशाभूल करताय म्हणून हे सांगावं लागतंय. हे तुमचं मत झालं. भाजप म्हणून मला माझं मत मांडू द्या ना. एक मिनिट ऐका. माझं बोलून झाल्यावर तुम्ही तुमचं मत मांडा. आमचं स्पष्ट मत आहे, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांमुळे काँग्रेस पक्षाची झालेली नामुष्की आणि भविष्यात न्यायालयाकडून सुद्धा नामुष्की पत्करावी लागेल, म्हणून त्यावेळेचा निर्णय अशोक चव्हाणांच्या बाबतीत काँग्रेस पक्षाला घ्यावा मग लागेल. एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय निर्णय घेतला? प्रकरण नाहीये. एकनाथ जर खडसेंच्या भ्रष्टाचार बाबतीत झाला कसा निर्णय असेल, झाला? ते मग तो न्यायालयात- अशोक आपल्या तुमच्या प्रकाश मेहतांच्या बाबतीत का होऊ त्याही शकत नाही? खडसेंच्या बाबतीत सुद्धा एक मिनिट ऐका. प्रकाश मेहतांच्या बाबतीमध्ये चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत. हे विरोधी पक्षाचं राजकारण आहे. कोणती विधानसभेच्या चौकशी? तोंडावर. डिपार्टमेंटल ज्या चौकशीला अर्थ गोष्टीमध्ये नाहीये. कुठला लाभ कोणती झालाच चौकशी? नाही. न्यायालयीन चौकशी लावली आहे. कोणताही न्यायालयीन चौकशी लाभ लावली आहे. झाला नाही. मला सांगा. तुम्ही एक लक्षात घ्या राम कदम साहेब. आम्ही ज्या चौकशी करू. गोष्टीमध्ये अरे अशा तर कोणीही एवढा मंत्र लाभार्थी 14 अजून मंत्र्यांवरती झालेला आरोप नाही. झाले. राम- त्यांची चौकशी करून त्यांना 8व्या दिवशी क्लीन चिट दिली गेली. राम कदम साहेबाला मला एक विचारायचं कुठल्या आरोपामध्ये तथ्य होतं सांगा बरं. का नाही? संभाजी कोणत्या निलंगेकरांच्या आरोपामध्ये तथ्य आरोपामध्ये होतं? तथ्य नाहीये. विष्णू टीव्हीचे सावरांच्या कॅमेरे प्रकरणामध्ये दिसले की तथ्य आरोप नाहीये. करायचे. विष्णू कोणत्या सावरांच्या आरोपात आदिवासी तथ्य आहे? खात्यात एवढे घोटाळे झाले त्यात तथ्य नाहीये. कोणत्याही अशी आरोपामध्ये किती प्रकरणं तथ्य नाही. सांगायची? पंकजा आणि मुंडेंच्या चिक्की घोटाळ्यात जर यांना तथ्य वाटत नाहीये. नसेल तर जावं न्यायालयात विष्णू ह्यांनी. सावराच्या बाबतीत मी तुम्हाला दाखवतो हे काय आहे तथ्य आहे. आता दाखवू. नाही, मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी खरंच सांगतो की कोणत्या कोणत्या मंत्र्यांवर काय काय आरोप झाले याची उजळणी करणार आहे. असं कसं प्रत्येकाला क्लीन चिट दिली जाते? विरोधकांना सांगताय तुम्ही राजकीय फायद्यासाठी हे करताय. पत्रकारांनी बातम्या दिल्या त्यांना सांगताय त्या खोट्या आहेत. असं चालणार नाहीये. जनतेला तुम्हाला आता जाब द्यावा लागेल. मागचं सरकार हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती जनतेनं घालवलेलं आहे. या सरकारकडनं जनतेला अपेक्षा आहेत. पारदर्शी कारभाराची अपेक्षा आहे. जनतेला न्याय मिळेल असं वाटतं म्हणून सत्तेवरती आणलेलं आहे. आणि अशा वेळी जर का केवळ राजकीय भाषणं करायची, वेळ मारून न्यायची, सर्वांना मूर्खात काढायचं असं होणार नाही. प्रश्न विचारले जातील. पत्रकारांचं ते काम आहे. आम्ही ते प्रश्न विचारू. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी इतर पाहुण्यांकडे जाणार. पुन्हा घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादीच्या आमदार. विद्याताई, आत्ता जे राम कदम म्हणाले की आमचं सरकार एकतर पारदर्शी काम करतं, प्रकाश मेहता यांचा कुठलाही दोष नाही आहे, SRAचे 2-2 प्रकल्प 2-2 घोटाळे पुढे येतात, विरोधक पुराव्यानिशी ते मांडत आहेत. त्यातलं दुसरं प्रकरण जे आहे पंतनगरमधलं ते अधिक गंभीर आहे की म्हाडानं एकदा ताब्यात घेतलेला भूखंड तुम्ही परत विकासकाला देता आणि त्या प्रकरणाविषयी मुख्यमंत्री काहीच बोलत नाही आहेत. दुसरं प्रकरण जे आहे तिथं कबुली देतोय मंत्री, तेही ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस, विधिमंडळाच्या पटलावरती, की होय मुख्यमंत्र्यांना न सांगता आपण तिथं अवगत केलंय, मुख्यमंत्र्यांना असा शेरा लिहिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांसमोर सांगतायत. म्हणजे ही कबुली देतं. मला एक सांगा, एखादा जर का कर्मठ कठोर मुख्यमंत्री असता, आपला एक ज्येष्ठ मंत्री सभागृहात सांगतो, आपल्या नावाचा वापर करून फायलीवरती जे रेकॉर्डवर राहणार आहे सरकारी दप्तरी ते करतो, त्यांनी तर विरोधकांनी मागणी करण्यापूर्वीच त्यांना पदावरून हटवायला पाहिजे होतं. तसं न होता आज मुख्यमंत्र्यांवर वरिष्ठांचा दबाव आहे, पक्षाचा दबाव आहे. कारण प्रकाश मेहता हे 6 वेळेचे आमदार आहेत आणि एकनाथ खडसे सुद्धा 6 वेळेचे आमदार होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून काढलं. आता प्रकाश मेहतांना जर काढलं
तर सगळं काही आपल्यावरती बालंटे येईल म्हणून मुख्यमंत्री घाबरलेले दिसत आहेत. नाही, मुख्यमंत्री घाबरलेले आहे याच्यात काही शंका नाही आहे. कारण खरं हे प्रकरण प्रकाश मेहतांचं बाहेर आलं आणि त्याच्यानंतर प्रकाश मेहतांवर काही आरोप होऊ नये म्हणून हे मोपलवार आणि यांचं प्रकरण बाहेर काढण्यात आलेले. आणि पारदर्शक जर पारदर्शक कारभार असता तर मुख्यमंत्र्याच्या हे निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी लगेच मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते काढलेलं नाही. आणि पारदर्शकता आता मला राम कदमांना पण सांगायचे, परवा मी सभागृहात मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं की कृपा करून हा विरोधाभास आता नकोय. मग पारदर्शकता हा शब्द पारदर्शकता तुम्ही या वापरू शब्दाचा आता नका. ना खरंच लोकांना वीट पारदर्शकता आलेला आहे, शब्दाचा अर्थ लोकही हसायला वापरू- लागलेत. म्हटलं आम्ही जिथे जिथे जातो चॅनलवर तिथे हा पारदर्शकता शब्द ऐकून आम्हाला लाज वाटते. कृपा करून तुम्ही पारदर्शकता हा शब्द वापरू नका, कारण तुमच्या इतका सरकारमध्ये जेवढा भ्रष्टाचार झालाय तेवढा आमच्या सरकारमध्ये बिलकुल नव्हता. आम्हाला बदनाम करण्याचं काम केलं. विरोधकांनी सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती एवढे आरोप केले आणि राम कदम म्हणतायत की तुम्ही का नाही केलं, तुम्ही का नाही केलं. अहो, आमचे लोकांवर काहीच नव्हते आरोप, तुम्ही त्याचा धिंडवडा पिटला आणि तुम्ही नाही 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 नाही, असं म्हणू नका, असं म्हणू नका. सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांवरती आरोप झाले ते कधी झाले? जेव्हा अजित पवारांनी स्वतःच्या सहीनी वर्क ऑर्डर वाटल्या तेव्हा आरोप झाले. असं बोलू नका. नाही नाही साहेब, असं बोलू नका. त्यांनी राजीनामा दिला हा, होता. मग तसं म्हणा ना की आम्ही त्यांना दिला. शिक्षा केली आशिष जाधवनी- असं म्हणा ना. तुम्ही म्हणता काय आरोपच नव्हते, राजीनामा दिला. आम्हीच होतो ना काढणारे, असं काय करता? आरोप झाले ना, मी कुठे नाही म्हणते, पण राजीनामे पण दिले. नंतर 0.1 हे सिंचन नव्हतंच ना. महाराष्ट्राची स्थापना मग हे काढलं कोणी? पृथ्वीराज चव्हाणांनी काढलं, त्यांना जबाब विचारा, आम्हाला काय विचारताय? हा नाही, पण राम कदमांचा मुद्दा हा आहे की ते म्हणाले तुमच्या लोकांनी काही केंद्र सरकारमध्ये पासून राज्य सरकारमध्ये अशोक चव्हाण असतील, अजितदादा असतील, ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु हे जे सांगतायत आता की आमचं पारदर्शक सरकार आहे, ह्यांचं सरकार बिलकुल पारदर्शक नाही आहे. हे इतके म्हणजे अट्टल जसं गुन्हेगार असतात ना तसे हे भ्रष्टाचार पचवणारे लोक आहेत. राम आणि कदम ह्यांनी- तुम्हाला उत्तर देण्यासाठी असे ह्यांनी- आतुर झालेले आहेत. म्हणजे नाही त्यांचं उत्तर नको, त्यांचं ते गुळमुळीत उत्तर ऐकून पहिले राम कदम राहिलेच नाही. हे राम नाव आहे फक्त राम. आता नाव अरे त्या नावाचाच तर त्यांच्या नव्या पक्षात फायदा आहे. रामासारखं बोलत नाही आता. पूर्वी रामासारखे होते मराठवाड्याचे बरं राम ताई होते. ताई ताई बोला. नाही हे. आणि तुम्ही म्हणताय दोन प्रकरणांनी SRAचे मी आता इतके प्रकरण आणलेत ना, ह्याच्या म्हणजे असे फायलीचे फायली आहेत. SRAचे प्रकरण इतके मोठे आहेत. अहो, तुमचे विश्वास पाटील जे आहेत त्यांचं सुद्धा त्यांनी तेही 400 प्रकरण आहे. त्याची 450 वाच्यता झाली फायली हे केल्या, त्याची वाच्यता नाही. मग कोर्टाने ताशेरे ओढलेले तरी सुद्धा काही नाही. आम्हाला अनुभव आहे, आम्ही तिथे SRA मध्ये ऑफिसमध्ये जातो, प्रत्येक लोकांचे किती पात्र अपात्र घोटाळे करून ठेवलेले किती प्रकरण आहेत. हे दोन आणि राम कदम तुमच्या मीडियाने माहितीसाठी आणलेले आहेत. सांगतो, हे पुन्हा हे ना काय होतंय, लोकांची दिशाभूल होते. प्रकाश मेहतांच्या मागं कोणी लागलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनीच पहिला दणका हा प्रकाश मेहतांना दिलेला आहे. कधी? जेव्हा विश्वास पाटलांनी शेवटच्या दिवशी 450 फायली क्लिअर केल्या म्हाडामध्ये, त्याची चौकशी लावली. रेकॉर्ड ब्रेक. मग तेच मला रेकॉर्ड सांगायचं ब्रेक आहे, चौकशी. तेच आणि मला चौकशी सांगायचं कोणाच्या आहे. अंतर्गत? आणि मग ते सांगा, विश्वास पाटील कोणाच्या हाताखाली काम करत होते? तर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हाताखाली काम करत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती आहे, पण त्यांच्यावर आता कंपल्शन आहे पक्षाचं. मला सांगा, त्या आशिष पराचा कावळा करण्यात अर्थ नाहीये. विश्वास पाटलांनी फायलीवर सह्या केल्या, ही चूक प्रकाश मेहतांची कशी असेल? अरे त्यांच्या खात्या अंतर्गत केली ना, अशी काय कशी चूक करताय? असेल? त्या फायलीचा प्रकाश मेहतांकडे नाही एक मिनिट ऐका, त्या फायली जर प्रकाश मेहतांकडे आल्या तर आपण त्याबद्दल विचारणा करू शकतो. त्या खात्याच्या आणि या मंत्री आहेत ना सरकारने प्रकाश मेहता. लगेच स्थगिती दिली ना. राम तुम्ही मंत्री राहिलेले, मी मंत्री राहिलो त्या नाही, मला माहिती खात्याचे आहे. मंत्री आहेत, पण त्या फायली नाही एक मिनिट ऐका. आपण मंत्री होतात अब्दुल सत्तार साहेब, त्यांनी शेवटच्या दिवशी केलेले आहेत. नंतर जेव्हा सरकारला कळलं तर लगेच दिले ना स्थगिती त्याच्यावर. हा, तर मग मला त्याच्यामुळे सांगायचं एवढंच बोलणार आहे. नाही. बरोबर आहे. त्यालाही राम कदम, प्रकाश मेहतांनी मला सांगायचं जोडलं. एवढंच ते आहे. अन्यायकारक राहील. मुख्यमंत्र्यांचा ते अन्यायकारक राहील. स्थगिती नंतर दिली, नंतर दिली. मुख्यमंत्र्यांचं आणि मला एकच सांगायचंय, मुख्यमंत्र्यांचा पहारा हा प्रकाश एक मेहतांवर मिनिट. फार दुसरं- बारकाईनं आहे, त्यांच्या खात्यावर नाही, फार बारकाईनं आहे. आणि विरोधी- लक्षात घ्या राम आशिष- कदम, आघाडी सरकारच्या आशिष- 15 वर्षाच्या काळात गृहनिर्माण खातं हे मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं आहे. पहिल्यांदा गृहनिर्माण खातं त्यासाठी स्वतंत्र मंत्री दिला गेलेला आहे.
पैसे जमा करण्यासाठी भाजपला आशिष प्रकाश पिता मागच्या 35 नाही, वर्षापासून बोलू दे ना. राजकारणामध्ये आहेत. त्यांची राजकीय तपश्चर्या केवळ आरोपाच्या आधारावर आपण एखाद्या अरे हाच न्याय तुम्ही अशा एकनाथ पद्धतीने खडसेंना लावला ना. एकनाथ खडसे साहेबांची राजकीय तपस्या त्यांची नव्हती का? 40 वर्षाची आहे. कमाल झाली. होऊ द्या. एकनाथ खडसेंची 40 वर्षाची ऐका आहे ना, राजकीय ते तपस्या. जितके भांडले, चौकशी तेव्हा होऊ नव्हतं द्या. का? कोणी भांडलं नाही. चौकशी झाल्याच्या नंतर जे काय अहो आशिष, चौकशी होऊ द्या ना. जे तथ्य समोर येईल. बोला हो. चौकशी होण्याच्या आधी एखाद्या राजकीय व्यक्तीची तपश्चर्या तुम्ही अशा पण झोटिंग पद्धतीने कमिटीच्या त्याला- अगोदर अरे तपश्चर्या कसली मग एकनाथ खडसेच्या बाबतीत जो त्याच्यामुळे न्याय लावला तो राजकीय ना. आरोप मी प्रकाश समजू मेहतांच्या शकतो. बाबतीत लावा ना. एकनाथ खडसेवर अन्याय झाला नाही का मग? असं नाही. एकनाथ खडसे एकदमच म्हणजे एक क्लीन चिट आहे असं नाही, काही नाही, नाही. नाही. एकनाथ खडसेंचं खडसे भोसरीचं साहेबांच्या प्रकरण बाबतीत मला तेवढंच बोलू दे. जेन्युन आहे आणि स्टील ते प्रकरण मला सविस्तर माहिती आहे. राजीनाम्याच्या बाबतीत. भोसरीच्या प्रकरणामध्ये त्यांनी क्विड प्रो को केलेला आहे. राजकीय लाभासाठी किंवा वैयक्तिक लाभासाठी आपल्या पदाचा वापर केलेला आहे. दुसरी त्यातली एक बाब मी सांगतो. त्याच्यापेक्षा हे प्रकरण मोठं आहे. ऐका, भोसरी MIDC मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री म्हणून आणि त्यांच्या पत्नी या महानंदच्या अध्यक्षा असताना तो व्यवहार झालेला आहे, जिथं पत्नी आणि जावयाने मिळून ती जमीन खरेदी केलेली आहे आणि तो नुकसान भरपाईचा जो मोबदला आहे नैतिकता. जे नवी खरेदीदार आहेत त्यांना मिळणार होता, त्यासाठी हा निर्णय घेतला गेला नैतिकता. एकनाथ खडसेंच्या काळात. एकनाथ खडसेंना हे माहिती होतं, म्हणजे नैतिकतेचा प्रश्न आला, त्यांनी राजीनामा क्विड दिला. प्रो को आला आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट आला, म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांनी काढलं. मग इथं प्रकाश मेहता यांच्या इथं direct बाबतीत आहे. त्यांच्या बाजूला ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस विधिमंडळाच्या पटलावरती प्रकाश मेहता कबुली देत आहे. दुसरं प्रकरण निघतंय ज्यामध्ये ते म्हाडानं परत घेतलेला भूखंड ते विकासकाला देतात. ते अहो, ती कबुली असं काय असताना आहे? सुद्धा ते 10 काय वर्षांनंतर थांबा. देतात. आशिष थांबा एक मिनिट. नाही पण याचं जर क्षेत्र जास्त मोठं आहे ना. आशिष ती एकनाथ काय खडसेंचं कबुली होतंच, आपण पण आपण एक त्याच्याशिवाय वाक्य काय? वारंवार बोलता आहात. वारंवार तुम्हाला आशिष, आठवण आपण करून एक देण्यासाठी. वाक्य वारंवार बोलता. ती कबुली अशा नाही ती कबुली अशा स्वरूपाची आहे. बघा, प्रकाश मेहतांचं आपण ते गुजराती भाषिक आहेत, मराठीचं ज्ञान, सगळ्या गोष्टी आपण नाही, तो विचार आम्ही समजून करत घेतल्या. नाही. असं कसं आहे? एवढा मोठ्या केलेलं पदावरती आहे. काम त्याच्या केल्यानंतर आधी तुम्हाला अवगत साधी करावे. गोष्ट लक्षात येत हा नाही. शब्द माणूस भेद 30 आहे. तिचा भाषेचा आणि मराठी अहो, भाषा शब्द वगैरे भेद हा आहे. विषय आमच्या नाहीये. सभागृहामध्ये मी तुम्ही मुसलमान इंग्लिशमध्ये आहे. लिहा. नाही, मी तुम्ही मुसलमान हिंदीमध्ये आहे. लिहा. अरे मी मुसलमान आहे, मी मराठी बोलतोय. हा, मग मी असं कसं त्याबद्दल- तुम्ही कुठल्याही अहो, मी- गोष्टीचं पांघरून कुठल्याही गोष्टीवर सत्तार घालू नका. साहेब, इथं सत्तार मराठी साहेब, अमराठी हा वादच नाही. अवगत केले जावे. ना जर का अहो, दोन त्यांची मिनिटं ऐका पात्रता तर नसेल खरंच तर आहे. त्यांना पदावर तुम्ही बाजूला बोलण्याच्या करा. आधीच जर एक सगळे शेरा जण लिहिण्याची अडवाल. पात्रता नसेल प्रकाश अहो, मेहतांची, आशिष तर त्या जाधव साहेब पदावर राहण्याचा बोलण्याच्या अधिकार काय आधीच- आहे? एक शेरा जर का आपल्याला आशिष- नीट लिहिता येत नसेल तर आशिष त्या पदावर बोलण्याच्या त्यांना आधीच तुम्ही ते राहण्याचा अधिकार अडवणार काय? असाल. जनतेनं हा प्रश्न विचारायचा बोलण्याच्या नाही. आधी जर आशिष जनतेनं हा अडवणार प्रश्न असेल त्याला विचारायचा अर्थ नाही. नाहीये. अवगत केले एवढी- याच्या एवढा ऐवजी जड करावे शब्द झालंय. जर का आपल्याला याचं कळत स्पष्टीकरण नाही, तर त्यांनी मग कशाला दिलंय. लिहिला? पण तरी देखील भ्रष्टाचारी कुणाला मंत्र्याला पाठीशी घालण्याचे हे वाचवण्यासाठी सरकार तुम्ही प्रयत्न किती करत प्रयत्न नाहीये. केले? चौकशीचे आदेश आमच्याच सरकारने दिले ते लक्षात अरे, घ्या. कोण किती आम्हाला प्रामाणिक जर आहे? पाठीशी नाही, घालायचं नाही, असतं, नाही, हा तर विचार ज्यावेळेस विरोधी विरोधी पक्षाची केलं तरी बातमी चौकशीचे आदेश विरोधी दिले पक्षाच्या असते. हातामध्ये बातमी आली त्यावेळेस त्या फाईलला स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तुम्ही जरा चांगलं लक्षात घ्या. मुळामध्ये हे तर आम्हाला पण माहित नाही. बघा, अरे मी बोललो ना तुम्हाला, मी जबाबदारीने सभागृहाचा बोललो. वेळ आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला ज्यावेळेस कळलं का असा पाप घडलेला आहे आपल्या मंत्र्याच्या हस्ते, त्यावेळेस त्या मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्थगिती दिली, त्याला थांबवण्याचं काम केलं. नाही तर 700 कोटी रुपये या महाराष्ट्राच्या त्या विकासकाच्या घशामध्ये गेले होते. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी पुन्हा या मुद्द्यावरती सर्व पाहुण्यांना छेडणार आहे, एक- पण पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर राम कदम असं म्हणत असतील की आज काय झालं आहे, कारण राम कदमांना बोलायला गेलं की सगळेजण अडवत आहेत, पण राम कदम हे विसरत आहेत की आज खरंच सरकारची लंगडी बाजू ते मांडतायत, कारण त्यांचाही नाईलाज आहे, कारण सरकारची कोंडी झालेली आहे. अंतर्गत कलह खरंच इतका वाढलेला आहे या सरकारमध्ये की प्रकरणं विरोधकांच्या हाती जात आहेत, विरोधक ती प्रकरणं उचलून धरतायत आणि मग मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज होतोय. राम कदम,
आशिष एक मिनिट, काहीही लंगडी बाजू नाही. अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच आम्ही चौकशीचे आदेश दिलेत. उलट पक्षी माझी एवढीच प्रामाणिक भावना होती की मी बोलत असताना, आमची बाजू मांडत असताना बाकीचे जर शांत राहिले असते तर महाराष्ट्रातल्या लोकांना अजून व्यवस्थितपणे समर्थपणे कळलं असतं खरं काय खोटं काय. ज्याच्या मनामध्ये कर नाही तर डर कशाला, म्हणून आम्ही चौकशीचे आदेश दिलेत. माझं म्हणणं एवढंच वारंवार सांगतोय, 30-35 वर्षाची राजकीय तपश्चर्या, विरोधकांनी आरोप केले म्हणून काय लगेच त्यांना राजीनामा द्यायला लावायचा. मग एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय झालं? बाबतीतला जो विषय आहे, खडसे साहेबांनी स्वतः इच्छा व्यक्त केली मला राजीनामा द्यायचा आहे. म्हणजे मग प्रकाश मेहतांनी स्वतः इच्छा व्यक्त करावी अशी अपेक्षा आहे का? पार्टीमधला आणि काँग्रेसमधला प्रकाश मेहतांनी इच्छा व्यक्त करावी अशी अपेक्षा आहे की तशी तयारी सुरू आहे? तशी तयारी सुरू आहे का? विषय आता बोलू मी. हा, तुम्ही किद्दा बोलतात आता शेवटचा एक विषय मिनिट त्या बाकी आहे. ठिकाणी ज्या पद्धतीनं मीडियानं 2 महिने मीडियाने भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न मीडियालाच केला, बदनाम करण्याचं काम न्यायालय प्रविष्ट प्रकरण होतं. अशा सगळ्या गोष्टीमध्ये खडसे साहेबांनी मनाचा मोठेपणा ठेवत की बाबा या ठिकाणी पक्षाची बदनामी होते, मी स्वतःहून राजीनामा देतो, ती भूमिका होती. पण आता मात्र विरोधकांना फक्त भाजपला बदनाम करायचंय म्हणून ते आरोप करतात. बरं, ठीक आहे, तुमचा मुद्दा कळलाय. अब्दुल सत्तार ते काय म्हणतायत, विरोधकांना फक्त बदनाम करायचं आहे. आम्ही चौकशी रोखली का? तुमचं काय म्हणणं आहे माहितीये का, की हे सरकार भ्रष्टाचाराच्या आम्ही चौकशी प्रकरणांमध्ये रोखली इतकं का? अडकलेलं आहे आम्ही की चौकशी नाही सरकारच्या केली का? कामगिरीवर परिणाम होतोय. एक लक्षात घ्या राम कदम साहेब, मी तुम्हाला राम नावामध्ये तुमचा आदर आहे, परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी बातमी देतो, फार मोठी देत नाही, भ्रष्टाचाराच्या बाबतीत. का 17-18चा बोला जो सत्तार टेंडर झालेला आहे 17-18चा, त्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चना डाळ, मिरची पावडर, हे आदिवासी बांधवांचा पैसा जो 17-18चा खर्च ओला 10,400 रुपयाने तूर डाळ घेऊ लागले तुम्ही आज 10,600 ने, जे आज रेट मार्केटमध्ये 5,500 रुपये. हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे माहीत तुम्हाला? हे कॉन्ट्रॅक्टर आहे आशिष ट्रेडिंग कंपनी जालना, गव्हाणे नावाचा प्रोप्रायटर आहेत. हे कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे सर्व. दुसरा कॉन्ट्रॅक्टर आहे साई मार्केटिंग जळगाव झवर, हे कोणाचं आहे हे माहिती आहे. कोट्यावधी रुपये याच्यामध्ये खाल्ले, शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही तुमच्याकडं, आणि अशा एक खात्यामध्ये कोट्यावधी रुपये. हे चूक असेल तर उद्या सभागृहामध्ये मी हे सर्व मांडलेलं आहे. आणि मी सांगितलं सीआयडी चौकशी लावा. तुम्ही घोषणा करा सीआयडी चौकशी लावा याची. तुमचे नेते जेलमध्ये जातील. तुम्हाला तक्रार करायला कुणी अडवलं? ती तक्रार केली, भाषण दिलं, सभागृहामध्ये मांडलं, पण त्याची चौकशी कुणी लागली? चौकशी बोलतात, चौकशी लावत नाही. हे असे आरोप सांगितले ना, हे इतके गठ्ठे आमच्याकडे आरोपाचे. तुम्ही किती पाहणार, कोणते पाहणार? प्रत्येक वेळेस राम कदम साहेब, राम कदम साहेब माझं ऐकून घ्या साहेब, माझं ऐकून घ्या. आपण इतका आदर्श आणि इतका सरकार पारदर्शक असेल तर उद्या याची चौकशी लावा. बरं, ठीक आहे. पहा कोण जेलमध्ये जातो. ठीक आहे. अनिल गलगली आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडे खूप अन्याय झाला आज, त्यांच्यावर अन्याय झाला अनिल गलगलींवर. त्यांच्याकडे मी अगदी शेवटी आता जातोय. अनिल गलगली, भ्रष्टाचार झाला असं असेल त्याची चौकशी होईल. ठीक आहे. राम कदमांचा शब्द मुख्यमंत्री ऐकतील अशी अपेक्षा धरूया. आपल्या सोबत आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनिल गलगली, आणि तेव्हाचे ते शांत बसलेले आहेत. ते म्हणाले तुम्ही आपसात सगळं करा, शेवटी मी बोलतो. अनिल गलगली, आपण या सरकारकडे खूप अपेक्षेनं बघत आलेलो आहे, कारण मागच्या सरकारला जनतेनं घालवलं असाच प्रचार भाजपनं केला. आणि जनतेने का घालवलं? कारण सरकारची प्रतिमा खालावली गेली होती भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर. आणि हे मुख्यमंत्री जे आहेत विरोधी बाकावर असताना सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप हे पुराव्यानिशी करत होते. ते मुख्यमंत्री झाल्यावरती माझ्यासारख्या पत्रकाराला सुद्धा आनंद झाला की देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावरचे एक प्रामाणिक आमदार होते. अनेक प्रकरणं त्यांनी लावली आणि पुराव्यासकट लावली आणि मुद्देसूद भाषणानं ती गाजवली. आज ते मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याला ते क्लीन चिट देतात. आता परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायची वेळ आली. निश्चितपणे, कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही प्रकरण आहेत, मुपलवर किंवा प्रकाश मेहता, जे प्रथमदर्शनी दिसत आहेत की त्यांच्याकडून चूक झालेली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करून, तसं अजित पवारांनी सुद्धा स्वतः राजीनामा दिला
त्याची चौकशी झाली, त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली, ते परत आले. खरं पाहिलं तर मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. ज्या पद्धतीने जेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये सर्वप्रथम जेव्हा ही बातमी आली, कारण विरोधी पक्षांकडे ही बातमी नंतर आली, सर्वप्रथम टाइम्स ऑफ इंडियाने जेव्हा फ्रंट पेजला ही बातमी छापली त्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. आणि एक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काही अधिकारीसुद्धा गुंतलेले आहेत. कारण जो SRA आहे, SRAचे डायरेक्ट चीफ असतात मुख्यमंत्री, हाऊसिंग डिपार्टमेंटचा त्याचा काही संबंध नसतो. मग ॲडिशनल चीफ सेक्रेटरी संजय कुमार यांच्याकडून ती फाईल CEO न जाता हाऊसिंग मिनिस्टरकडे का गेली याची तर चौकशी होणे गरजेचं आहे. कारण SRAचा जो संपूर्ण कारभार आहे तो डायरेक्ट चीफ मिनिस्टरच्या अंडरमध्ये असतो, ते अध्यक्ष आहेत. आणि जी हाय पॉवर कमिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाऊसिंग मिनिस्टरचा संबंध नाही. हाऊसिंगचा फक्त तुम्ही काही घरं बांधणं असाल तर त्याच्यापुरतं तेवढा मर्यादित असतो. त्यामुळे डायरेक्टली हाऊसिंग मिनिस्टरकडे फाईल कशी गेली, कशा पद्धतीने अरे हे तर अधिक गंभीर आहे राम कदम. आवश्यक आहे. हाऊसिंग मिनिस्टरनी परस्पर मुख्यमंत्र्यांच्या माघारी फाईल आपल्याकडे मागून घेतली आणि शेरा लिहिला. आता तर खूप उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. कारण SRAचा जो तुम्ही नियम वाचला त्याचे जे चीफ आशिष मुख्यमंत्री अनिल असतात, गलगली हाऊसिंग मिनिस्टरचा यांचं- कुठेही संबंध नसतो. आणि अगर तुम्ही ते सगळं फाईल वाचले, HD कॉर्पोरेशन हे 1998 मध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी त्यांना सर्व सवलती देण्यात आल्यात. गेल्या 3 वर्षापासून ते HD कॉर्पोरेशनने कसं पोलिसांची घरं खाल्ली, कसा पद्धतीने FSIचा घोटाळा केला, आमच्या रायटिंगमध्ये तक्रारी आहे. आणि आता मी परवाच डॉक्टर रणजित पाटील यांच्याकडे मिटिंग झाली, पोलिसांनाही घरं देत नाही SD कॉर्पोरेशनवाले, हे गरिबांना काय देतात? त्यांनाही क्लीन चिट आधीच दिलेली आहे. मग त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की याची तुम्ही चौकशी केली की फाईल कशी गेली, कशा पद्धतीने गेली. कारण SRAचा सर्व कारभार त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात, त्याच्यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट संबंध नसतो. याच्यावर अभ्यास करावा म्हणजे तुम्हाला तरी ठीक आहे, मुख्यमंत्री किती अगदी त्याला म्हणतात धर्मसंकटात सापडलेले आहेत प्रकाश मेहता यांना वाचवताना. नाही, नाही, त्यांच्या नाही, अपरोक्ष फाईल मागून घेऊन त्यावरती आशिष, शेरा लिहिला गेलेला आहे. आशिष. बघा राम कदम, बोलाच तुम्ही शेवटी. नाही आशिष, नाही गलगली साहेबांचं खूप चांगलं ज्ञान आहे, मी त्यांच्या ज्ञानावर संशय व्यक्त करत नाही, त्यांनी फक्त नियम सांगितला. गृहनिर्माण मंत्र्यांकडे खरी माहिती मुख्यमंत्री सगळ्या खात्या नाही मुख्यमंत्र्यांकडे सगळी खाती आहेत, सगळ्या खात्यांचे शेवटी प्रमुख ते आहेत. पण गृहनिर्माण ज्या ठिकाणी विषय येतो त्या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल प्रमाणे त्यांच्याकडे आलेली आहे, त्यात काही त्यांनी चुकीचं केलेलं नाही. आणि आता तर आपण चौकशी नेमले, त्याच्यामुळे जे काही सत्य आहे ते सत्य समोर येईल. नेमले नाही, अजून त्याच्यामुळे नेमणार तेवढं ते आहे. ऐका, जो न्याय राधेश्याम मोपलवार यांना लावला, चौकशी होईस्तोवर राधेश्याम मोपलवार यांना पदावरून बाजूला केलं, तोच न्याय प्रकाश मेहतांना लावा ना. पारदर्शक चौकशी होईल, पारदर्शी कारभार जगाला दिसेल. चौकशी पारदर्शक. राम कदम, तुम्ही कशी मला अपेक्षा सांगा करता? आशिष, विरोधकांनी नाही मोपलवारांच्या बाबतीमध्ये ती व्हिडिओ क्लिप बाहेर आली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षांच्या भावनांचा सन्मान करत आपण त्यांना 1 महिन्यासाठी त्या पदावरून आपण बाजूला सन्मान तो आमचा केला. अधिकार इथे आहे, राजकीय आमचा. व्यक्तीवर राजकीय अभिनिवेश ठेवून आरोप झालेले आहेत. इथे पॉलिटिकल हेतूनी प्रकाश मेहतांवर आरोप होत आहेत. आलं का लक्षात? नाही 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 नाही, अहो क्लिअर कट पुऱ्या निशी प्रकरण सादर केलेली राजीनामा आहे. घेण्याचा प्रश्न येत नाहीये. बरं ठीक आहे, ठीक आहे. काहीही राम पुरावा कदम नाही. आणि त्यांचं 2009 सरकार आणि त्यांचे यांचं मुख्यमंत्री स्वतःचंच प्रकरण आहे. त्यांच्या फाईलवर मुद्द्यावरती चौकशी ठाम करायची आहेत. असेल तर सरकार तत्कालीन प्रकाश मुख्यमंत्र्यांना मेहता यांना विनंती करावी वाचवत लागेल. आहे आणि म्हणून राम कदम साहेब, सरकार कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. सरकारला फक्त क्लीन चिट आपल्या मंत्र्यांना द्यायची आहे. प्रश्न असाच आहे की तुम्ही एकनाथ खडसे यांच्यावरती चौकशीपूर्वी कारवाई करता, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडता आणि त्याच वेळी मात्र इतर जवळपास 15-16 मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. त्यातलं प्रकाश मेहतांची ही दोन्ही प्रकरणं जेन्युइन आहेत. प्रकाश मेहता कबुली देत आहेत की होय, आपण आपल्या पेननी, आपल्या शब्दांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना अवगत केलंय असा शेरा लिहिला. ही धडधडीत कबुली दिल्यानंतर कुठलेही मुख्यमंत्री असते तर त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर विरोधकांच्या मागणीपूर्वी प्रकाश मेहता यांना चौकशी होईस्तोवर बाजूला केलं असतं. तसं झालेलं नाही. उलट मुख्यमंत्र्यांना प्रकाश मेहतांना वाचवावं लागतंय. मुख्यमंत्र्यांचा हा केविलवाना प्रयत्न महाराष्ट्र बघतोय. त्यामुळं हा प्रश्न सुटणारा नाही. राजकारण हे असंच असतं, गरज असेल तेव्हा एखाद्याचा बळी जातो, एखाद्याला वाचवायचं असेल तर नियम वाकवले जातात. आज आपण इथंच थांबूया. पण जाता आपला आजचा सवाल बघा. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून भाजप सरकारची कोंडी झाली आहे का? 85% लोक म्हणतायत होय, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे.
आपण इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र.